चला आता रोई झोपलीच आहे. 6:15 वाजत आहे. माझा झाडू पोछा वगैरे झालेला आहे. आम्ही निघत आहोत मॉर्निंग वॉकसाठी. रोही माझ्याजवळ झोपली. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? ठीक असाल, ठीकच राहा. बघा आता कालू आला आहे जवळ. झाला आहे माझा व्यायाम वगैरे, फिरून वगैरे. चला 6:45 वाजत आहे. तर निघत आहो मी, कारण घरी जाऊन आंघोळ पूजा वगैरे करावं लागते. रुही पण उठते शाळेत जायसाठी, तिला उठावं लागते. चला मग आता निघत आहो घरी जाण्याकरिता. व्यायाम पण जरुरी आहे शरीराकरिता. चला, पायाचा पण खूप त्रास वाढलेला आहे. त्या यावंसं वाटत नाही सकाळी, पण तरी यावंच येतो. कारण जर व्यायाम नाही केला तर हातपाय अजून जास्त दुखतात, त्रास होते हातापायांचा. रुईच्या शाळेमध्ये जनतांच्या गोळ्या दिल्या. डॉक्टर आले होते बाहेरून. बघा, रुईला पण दिली ती जनताची गोळी 6 महिन्यातून एकदा. आता वाजले आहे 4:15 वाजलेले आहेत दुपारचे. चला आता आम्ही चहा वगैरे मांडते, कारण 4 वाजता 4 सव्वा 4ला चहा पाहिजे स्वप्नीलला. मग अशी 2 वाजता पण त्याला चहा बनवून दिला, कारण त्याचं कंटिन्यू काम राहते, त्यामुळे त्याला चहा वगैरे पाहिजे 1-2दा. चला आता मी त्या दिवशी इटलापूरवरून माझ्या आशूकडून निंबू आणले होते, त्याचं लोणचं घातलं होतं. 2-3 दिवस मुरू दिलं त्याला. आता थोडं साखर टाकून शिजवून घेत आहे. चला, थोडी साखर घातली आणि शिजवत आहे याला. आता थोडंसं लिंबाचं लोणचं किंवा आंब्याचं लोणचं जेवणामध्ये असतं, तर जेवणाची चवी पण वाढते. आमच्याकडे कंटिन्यूमध्येच जेवणामध्ये डेलीच पाहिजे लोणचं, कुठलं पण असो. चला आता शिजवत आहो. चला स्वप्नील आता आमच्याकरता सर्वांकरता चहा मांडते आता. वाजलेले आहेत. मी शिंगोळी केलेले आहे. शिंगोळी मराठीमध्ये शिंगोळीच म्हणतात, महाराष्ट्रामध्ये भरपूरशा लोकांना आवडते ही. आम्हाला आमच्या घरी पण सगळ्यांना आवडते. चला आता मी बनवले आहे कणिक पीठ आणि थोडं बेसन घालून. छान लागतात असे हिवाळ्यामध्ये. चला आता बघा शिजत आहे. आमच्याकडे पण सर्वांनाच आवडतात हे. चला तयार केले आहे. भरण्यात भरलं आहे हे. छान वाटते लिंबाचं लोणचं जेवणासोबत.